महाराष्ट्रासाठी संपत्ती आहे की ते कुठे फुटपाथवर बसले नाही ना. मग संजय राऊतांच्या तोंडामध्ये शोभा येत नाही असे वक्तव्य शोभा देत नाही. संजय राऊत हे पण बोलले की जो बडगा हे बघा संजय राऊत काही बोलू शकतात. बाडगा अधिक कडवा असतो हे बाळासाहेब बोलायचे. तर बाडगेपणा कुणी केला याचा उद्धव ठाकरे विचारा म्हणावा. तुम्ही त्यांच्या सोबत आहात ना. काँग्रेसमध्ये जाऊन बाडगेपणा कुणी केला हे उद्धव ठाकरे विचारा की. हे आमच्यासाठी नवीन नाही आहे. आम्ही दिवसात केला हो. शिवसेना वाढवली केसेस घेतल्या तेवढा उद्धव ठाकरे फोटोकॉपी करत होते. फोटोकॉपी त्याला काय माहिती आहे शिवसेना मोठी कशी झाली. उद्धव ठाकरेंना काय माहिती आहे शिवसेना मोठी करण्यासाठी किती खून पडले, किती रक्त सांडलंय, किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, किती लोकांनी जेल भोगलंय. याची जाणीव ते थोडी आहे का उद्धव ठाकरेला. नाही ना. उद्धव ठाकरे आणि तो आदित्य यांना असं वाटतं शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, हे सगळे आमचे लोक आहेत आणि आम्ही मालक आहोत. हीच भूमिका घेऊन ते चालले होते. आता सगळं संपेल. ते थोडं बहुत शिल्लक आहे ना. या 2 वर्षामध्ये आपण पाहाल माझे शब्द आहेत तुम्हाला आठवतील सगळं संपून जाईल. काय शिल्लक राहणार आम्हाला दिली नाही. आम्हाला बाळासाहेबांनी दिलं. आमच्या कर्तृत्वामुळं आमच्या कर्तृत्वामुळं बाळासाहेबांनी आम्हाला सगळं दिलं. उद्धव ठाकरेंनी आम्हाला संपवलं. दिवाकर रावतेचं मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली, रामदासांचं मंत्रिपद काढलं, स्वतःच्या मुलाला दिलं. बाप मुख्यमंत्री बेटा कॅबिनेट मंत्री आणि नेता आउट. बाळासाहेब असं झालं असतं काय. याची काय अवकात आहे द्यायची. तो फक्त कुटुंबासाठी लढतोय, फक्त कुटुंबासाठी. मला कल्पना नाही. भास्कर गावांना विचारलं तर चांगलं होईल. धन्यवाद. काल शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी येथे आभार सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या सभेमध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते, हजारो महिला उपस्थित होत्या. त्या सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेना ही भगव्या झेंड्याचीच आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, एकनाथजी शिंदे यांचीच आहे. उद्धव ठाकरेचा काडीचाही संबंध आता कोकणाचा नाही. याच्यावरती काल कोकणवासियांनी शिक्कामोर्तब केलं. शिल्लक असलेले देखील अनेक लोक, अनेक नेते, अनेक पुढारी यांनी काल शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि माझं भाकीत आहे, माझं भविष्य आहे. फक्त आता मातोश्रीमध्ये एक दिवस असा येईल की फक्त त्यांच्या कुटुंबाने ते याच्या पलीकडे शिवसेनेमध्ये त्यांच्या पाठीशी कोणी उभा राहणार नाही. त्यांनी जे पाप केलंय उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर फुकटचं काम केलंय. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये जाऊन बाळासाहेबांच्या विचाराचा व्यभिचार केलाय. त्या पापाची फळं उद्धव ठाकरेंना भोगावीच लागतील हे मी आपल्या दाव्याने सांगतो.